नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मे ईगल इन्फ्रा कंपनी व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या कामामध्ये संबंधित मे ईगल इन्फ्रा कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे वारंवार या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून यामध्ये निष्पाप नागरिकांना नाहक आपले जीव गमवावे लागत आहेत। या संदर्भात आम्ही वारंवार संबंधितावर पत्रव्यवहार करून तसेच अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सुरक्षेबाबत व कामाच्या दर्जाबाबत पत्रव्यवहार व वेळप्रसंगी आंदोलने निदर्शने करून आजतागायत सदर कंपनीकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत। परिणामी अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत। याचाच प्रत्यय दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी मौजे वर्ले येथे संबंधित कंपनीच्या अक्षम्य हलगर्जी व निष्काळजीपणामुळे रस्ता खोदून ठेवल्याने आलमान येथील रमेश पवार या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून या अपघातात मे ईगल इन्फ्रा कंपनीचे श्री किशोर खूपचंदानी व व्यवस्थापक तसेच कामगार नियुक्ती असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता उपअभियंता व मे ईगल इन्फ्रा कंपनीचे अभियंता श्री दीपक पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी पालघर जिल्हा व वाडा तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मौजे वर्ले येथे नायरा पेट्रोल पंपासमोरील सदर अपघाताच्या घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे।